नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा येतो आहे. मुहूर्त खूप चांगला आहे आणि मार्केट्स पण चालू आहेत. ट्रेडिंगची सुरुवात करण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. तुम्ही जर का ट्रेडिंगचा विचार करत असाल तर 3 गोष्टी करायच्या. पहिलं म्हणजे कोणती तरी रूल बेस्ड ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकून घ्यायची आहे. ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचे रूल्स हे सिंपल असायला पाहिजेत. सिंपल असतील तर एक्झिक्यूट करू शकाल. एक्झिक्युशन मध्ये फारशा अडचणी येणार नाहीत. उगाच ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचे रूल्स कॉम्प्लिकेट करायला जाऊ नका. कॉम्प्लिकेट केल्यामुळे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची अॅक्युरसी वाढेल असं काही होत नसतं. ज्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर तुम्ही काम करायचं एकदा ठरवाल, ती ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कमीत कमी मागच्या 5 वर्षांसाठी बॅकटेस्ट करा. दुसरं महत्वाचं काम जे तुम्हाला करायचंय ते म्हणजे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचं नॉलेज आणि एक्झिक्युशन याच्यामध्ये येणारे तुमचं माइंडसेट. तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर काम करायचंय. मार्क डगलस नावाचे ऑथर आहेत. त्यांनी ट्रेडिंग इन द झोन या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक लगेच वाचायला सुरू करा. एका सक्सेसफुल ट्रेडरचं माइंडसेट कसं असावं ते माइंडसेट घडवण्यामध्ये त्या पुस्तकाची तुम्हाला खूप मदत होईल. तिसरं महत्वाचं काम जे तुम्हाला करायचंय ते म्हणजे तुमचं ट्रेडिंग कॅपिटल हळूहळू मोठं करत जायचंय. तर ते ट्रेडिंग कॅपिटल मोठं कसं होईल याचा तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे. त्याच्यासाठी लागणारं जे काही सेव्हिंग आहे ते तुम्ही करायची सुरुवात गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून नक्की करा. जेवढं मोठं ट्रेडिंग कॅपिटल तेवढा मोठा इन्कम. रिटर्न्स वाढून इन्कम वाढत नाही. ट्रेडिंग कॅपिटल वाढून इन्कम वाढतं. हे कायम लक्षात ठेवा. ट्रेडिंग कॅपिटल हे ग्रोथचं व्हायला पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन येणारं हिंदू वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं जावो ही माझी सदिच्छा. धन्यवाद.